जैसे कि हम सब जानते हैं जरंगे पाटिल आरक्षण का मुद्दा लेकर मुंबई पहुंच चुके हैं। अब जो ये आरक्षण के लिए जो उनका साथ दे रहे हैं उनके समर्थक है, इन समर्थकों से हमने बात की, लेकिन कुछ नवयुवक है जिनका अपना एक मुद्दा है जो आरक्षण से रिलेटेड है। तो सीधी बात हमने उनसे की, तो देखिए वो क्या कहते हैं। छत्रपती टर्मिनल्सला आहोत आणि इथे आमच्या सोबत आहे मराठी समाजाचे काही नवयुवक आहेत. तर कुठले तुम्ही, तुमचं नाव काय आहे? मला सांगायचं एवढंच, माझं शिक्षण BSc झालेलं आहे, कॉम्प्युटर माझं ग्रॅज्युएशन झालंय, 3 वर्ष झालं मी घरी आहे, शेतात काम करतोय. मला वाईट एवढंच वाटतंय की आपण महाराष्ट्रात राहतो, सगळ्याला समान न्याय भेटला पाहिजे. असं नाही इथं झालेलं. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आता सगळ्यात मागास समाज आहे. आपण पाहू शकता की जसे ही सगळी पब्लिक इथे आहे, यामध्ये नवयुवक आहेत आणि यांचा एक मुद्दा आहे जो दुखत्या रगेवर आपण हात ठेवतो त्या पद्धतीचं सध्या आहे की हे सगळे वेल एज्युकेटेड आहेत, चांगली प्रॉपर्टी आहे, घरी चांगल्या घरची मुलं आहेत, पण अजूनही त्यांचा एक मुद्दा आहे जो त्याच्यासाठी त्रास झाले आहेत. तर सांगा, तो मुद्दा तुमचा कोणता होता? आता माझं ITI झालंय, माझं BA झालंय, MA झालंय, आता माझं LLB चालू आहे, तरी आणखी म्हणजे लग्नासाठी कुठलं स्थळ येत नाही. तर एवढी मराठा समाजाची एवढी वाईट परिस्थिती आहे. तर मुलीच्या वडिलांना काय वाटतं, मुलीच्या वडिलांना वाटतं की बाबा नोकरी असली पाहिजे, जमीन असली पाहिजे, म्हणजे चांगली पेमेंट असली पाहिजे, नोकरी असली पाहिजे, मुलाला घर असलं पाहिजे, जमीन असली पाहिजे. मग सगळंच पाहिजे. मग तुमच्या मुलगीच्या हातात कामाला येणार का? नाही, हा तर दुसरा पॉइंट झाला, पण यांचा पॉइंट असा आहे, ग्रस्त LLB करतोय, ऍडव्होकेट आहे, आता त्याला सगळ्यात म्हणजे समाजाचे जे आपले संविधान मधले नियम आहेत त्यांचं आकलन आहे. पण हा मुद्दा लढतोय कुठे, तर फक्त नोकरीमध्ये हा मुद्दा लढत आहे. 50,000 रुपये फी आहे मला, मी त्याच्यामुळे 3 वर्षाला ऍडमिशन घेतलं नाही. आणि OBC समाजाला कमी आहे, असं का नाही आहे? महाराष्ट्रात राहतो ना आपण. एक मराठा बघू शकता आपण की इथे एक म्हणजे वयस्कर पासून तर नवयुवकांपर्यंत सगळे संतापलेले आहेत आणि मुद्दा फक्त एकच, आरक्षण द्या. तर बघूया